श्री स्वामी समर्थ. मी वर्षा चाफे, लाईफ कोच आणि एक EFT हीलर आहे. इन्स्पायरित वर्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही? मस्त ना? मस्त जगायचे, मस्त राहायचे. आयुष्य खूप सुंदर आहे, त्या आयुष्याचा आनंदाने स्वीकारायचे. तर चला, आज आपण 30 डे चॅलेंज मधला दिवस आपला आहे 10वा. हो, आजचं चॅलेंज काय असणार असेल गेस करू शकता का? आजचा आपला विषय आहे स्वतःवर प्रेम करा. तर तुम्ही म्हणत असाल स्वतःवर प्रेम करा म्हणजे नेमकं काय करायचंय हो? थांबा, सांगते. स्वतःवर प्रेम म्हणजे आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची. म्हणजे अनेक लोक इतरांची काळजी करतात, इतरांसाठी सगळ्या गोष्टी करतात, पण स्वतःशीच कठोर बोलतात. काय बोलत असते? असं काय वाटत असेल का तुम्हाला? उदाहरणार्थ, मी काहीच करू शकत नाही, मी सुंदरच नाही, माझ्यात काहीच चांगलं नाही, असं जर तुमच्या जवळचा मित्र वाक्य बोलत असेल तर तुम्ही असं बोलू देता का त्याला? नाही बोलू देत ना? नाही देणार ना? मग स्वतःशीच असं का बोलता तुम्ही? नाही बोलायचं. स्वतःवर कसं प्रेम करायचं आणि स्वतःशी प्रेमाने बोलायचे. स्वतःशी तुलना इतरांशी अजिबात करायची नाही. रोज स्वतःसाठी फक्त 10 मिनिटे वेळ काढा. स्वतःच्या तुमच्या छोट्या यशाचं स्वतः कौतुक करा. स्वतःवर पाठ थापटा. यामुळे स्वतःला खूप छान फील येते. चुका झाल्यास तरी स्वतःला माफ करा. म्हणायचे मी स्वतःला माफ करते आणि चुका सुधारायच्या. म्हणजे एक चूक तीच डबल करायची नाही. चुकांमधून काहीतरी शिकायचंय. लक्षात ठेवा, जसं झाडाला पाणी दिलं की ते फुलतं, तसं आपण स्वतःवर प्रेम केलो की आनंद, यश वाढतं. हो, हा आपला आत्मविश्वास दुसऱ्यावर नसून फक्त स्वतःवर डिपेंड आहे. आपण दुसऱ्यांना दोष देतो. दुसऱ्याला दोष देण्या अगोदर आपण स्वतःलाच दोष देतो. हो ना, आपल्याला ही सवय लागलेली आहे. आपण दुसऱ्याकडे दोष देण्या अगोदर आपण स्वतःकडेच बघायला पाहिजे. आजची टास्क आहे आरशासमोर उभं राहायचंय आणि आपल्या डोळ्यात बघून म्हणायचंय मी सुंदर आहे, मी कॉन्फिडंट आहे, मी स्वतःवर खूप प्रेम करते किंवा करते. बघा तरी करू काय वाटतंय. हां, थोडंसं नवीन अफोर्ड वाटेल की हे काय आहे, असलं काय लावलं हे लहान लेकरासारखं. अहो, पण आपण लहानच आहोत अजूनही आपल्या आई वडिलांसाठी. तर आजची अफर्मेशन काय आहे आणि ती नक्की म्हणायची आहे, मी स्वतःवर प्रेम करते, मी स्वतःचा आदर करते, मी आनंदी आहे, मी पुरेशी आहे, मी प्रेमास पात्र आहे. ह्याच्यात काही अवघड आहे का? नाही. जर ह्या बोलण्यामुळं आपला आत्मविश्वास वाढत असेल, आपल्याला आनंद मिळत असेल, तर काय हरकत आहे यामध्ये करायला? बोलायला पाहिजे ना स्वतःसाठी. अहो, इतरांसाठी बोलण्यापेक्षा स्वतःसाठी बोला. स्वतःला खूप मान सन्मान द्या. कारण जेव्हा आपण स्वतःला मान सन्मान देतो, स्वतःचा आदर करतो, तेव्हा पुढचे लोक सुद्धा आपला आदर करतात. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हा आपलं संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. बदलते म्हणजे काय की सुंदर, सुखी, आनंदी होते, समाधानी होतो. ह्या जीवनाचा आनंद आपण मनापासून घेतो. कारण आयुष्य हे एकदाच आहे. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला आयुष्य जगायचंय, फक्त आजच्या स्थितीत वर्तमान काळात जगा आणि आहे त्या परिस्थितीला मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा आनंदाने. आणि आपल्यात एवढी शक्ती आहे की आपण सगळ्या संकटातून बाहेर निघू शकतो. म्हणायचंय स्वतःला की माझ्यात अमर्यादित शक्ती आहे, मी सगळं काही करू शकते किंवा शकतो. चालतंय. तर
स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर काम करा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःसोबत इतरांवरही प्रेम करा, इतरांनाही आदर द्या, कारण आपण जे देणार आहोत आपल्याला तेच मिळणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. इन्स्पायर विथ वर्षा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण पुढच्या चॅनलमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.